दापोली मुंबई सेमी लक्झरी आहे. आताच्या सेमी लक्झरी अशा आल्यात नवीन मॉडेल. आई बसले आरामात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, मुंबईला जायला निघतोय आणि आजचा प्रवास थोडा वेगळा आहे. आणि आजच्या प्रवासामध्ये आपल्यासोबत आजी येते मुंबईला, आई येते मुंबईला आणि आजीलाच घेऊन जाते मुंबईला. कारण गाव मुंबई थोडंसं चेंज, कारण मुंबईला पण थोडंसं तिला पण इकडे तिकडे जाता येईल आणि आपला फ्लॅटचा म्हणजे लवकरच तिकडे राहायला जाणार आहोत. सो तिला पण ते दाखवायचं आहे आणि नवीन घरात नवीन वास्तूमध्ये जातो आहे. सो आजीलासुद्धा घेऊन जायचं आहे. सो त्यासाठी घेऊन जातो आहे लवकर आणि सगळी तयारी आहे. मागणं पण आला आणि आता निघूया. 10ची गाडी आहे. ॲक्च्युली रात्री निघणार होतो पण सकाळी निघतो आहे. त्याचं कारण आहे की रात्रीची खूप थंडी लागते आणि आजी मला सण नव्हता, आजीला वगैरे काय सण होणार. पण बोललो सकाळच्या जातो, सकाळच्या 10च्या एसटीने जातो. मी सकाळचा ऑलरेडी जात नाही कारण बिल्टीचा मलासुद्धा त्रास असतो. सो सकाळची 10ची सेमी लक्झरी आहे. मुंबई सेंटर, दापोली मुंबई सेंटर. सो तिने जायचं आहे. सगळी तयारी करतो आहे. पण आता पुन्हा एकदा गाव मिस करणार. निसर्ग. अरे हा कोण रे? हा कोण आहे? ॲक्च्युली इथे आलेला काल, भाडा घेऊन आलेला दापोलीमध्ये. सो हॉटेलमध्ये राहणार होता पण मीच बोललो कशाला हॉटेलमध्ये राहतोस, आपला घर आहे. सो कालच भेटला. कालच रात्री आम्ही भेटलो, बरंच बोललो, मजा आली रात्री. थंडी पण भरपूर आहे गावाला. तर आता मला दापोलीत सोडेल, मग तो त्याच्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला जाईन. चला चला. येतो मुंबईत, येतो काय? नाश्ता चाललाय भाऊंचा. हो चला. तुम्ही येतो काय? चला येतो काय? आहे एक सीट. हा एक सीट आहे. हो आहे. निघालीस? कुठे आहे बॅग तुझी? इकडे बॅग आहे माझ्या. जरा नाश्ता करतो. हिच्यानी केला ना नाश्ता? चला जरा नाश्ता करूया आणि निघूया. नाश्ता केला जरा, कुलदेवीच्या पाया पडून जाऊया मुंबईला. परवा होती 28 तारीख आणि बाबांची होती दुसरी पुण्यतिथी. तर बाबांचा सुद्धा आशीर्वाद घेऊन मुंबईला निघालो. ए चल सोडके येतोस? आज चल, याला गाडीत भर याला लवकर. अरे आता येतो मी डायरेक्ट मुंबईतच नेतो मी. आता येतो तू मुंबईला? थंडी लागते की काय? चल हे गाडीत भर याला, मुंबईत नेऊया. चल चल हुस. आम्ही निघालो मुंबईला. कारने नाही, त्या दापोलीपर्यंत सोडतोय. मुंबईला कोण कोण येत आहे बघा. काकी येत आहेत, दुसऱ्या वहिनी येत आहेत, आई येते. तिघांना घेऊन जातोय. गाडी लॉक केले डायरेक्ट मुंबईला. आता किडनॅप इथून घेऊन जातोय. चला नाही, आता काकी पुलावर उतरतील, वहिनी दापोलीत उतरतील आणि आम्ही तिथून बसने जाऊ. सेमी लक्झरी बस आहे, एसटीच आहे, तिने जायचं आहे. बघूया दिवसाचा प्रवास कसा होतो. रात्रीचा प्रवास झोपून जातो पण दिवसाचा वॅकी वुक्की होतो. आता काय माहिती होईल का नाही, त्याचा टेन्शन असतो. तुला पण होतो की काय? कधी कधी जमत नाही रे प्रवास. ट्रेन पार वाटते म्हणजे आईला आता कसली गर्दी असेल. आजीबाईला कसं
सो ही बस आहे आणि दापोली मुंबई सेमी लक्झरी आहे. आता अच्छा सेमी लक्झरी अशा आल्यात नवीन मॉडेल. चल इथे बाय जा सावकाश. हा आई बसले आरामात. सीट्स मस्त कम्फर्टेबल आहेत कारण नवीन गाडी आहे ना म्हणून. सेमी लक्झरी जरा बसायला बरी पडते. सो आणि थोडी जवळचीच घेतलेली आहे. मी काय कसा पण जाईल पण सोबत आई आहे तो बोललो आता कम्फर्टेबल सीटच घेऊया. म्हणजे एक 9:15ची होती साधी गाडी आणि एक 10ची होती सेमी लक्झरी. बोललो 10ची सेमी लक्झरीचीच काढतो तिकीट. थोडीशी कॉस्ट आहे म्हणजे इथून नेरूळपर्यंत काहीतरी 400 रुपये तिकीट आहे पण चांगली आहे. सो कम्फर्टेबल सीट्स भेटले. बघूया आता जाताना कम्फर्टेबल वाटतंय का. खुश आहे मला आईसोबत प्रवास करायचा. आणि ही शिवशाही आहे. शिवशाहीने जाईपर्यंत कोलबी व्हायची आणि जर बोकाबोकी झालं तर खिडकी नाही आहे. चला बस निघाली. जाऊ का पाय बाहेर काढतो. नको नको हा चलो बाय बाय दापोली. 10 वाजता सुटले म्हणजे नेरूळला पोहोचेल 4 वाजता. 7 तास लागतात. काय माहिती आता किती वाजतील. मला 4 वाजता पोहोचून परत आराम करून 6 वाजता जायचं आहे रिहर्सलला अंधेरीला. 17 तारखेला पुन्हा एकदा प्रयोग आहे माझा. सो त्याची सगळी गडबड आहे. सो 17ला पण प्रयोग आहे ना तो वेगळा आहे. म्हणजे मागे तुम्ही बघितलात नमन मंडळ वेगळा होता त्यामध्ये कोकण कन्या म्हणून दाखवलेला. पण हा जो नमन मंडळ आहे तो वेगळा म्हणजे साई श्रद्धा कांशे ग्रुपचा आहे. कांशे सरांचा आहे. त्यांच्यामध्ये मी आहे. तर त्याच्यामध्ये क्रांती म्हणून नाट्य आहे आणि नमन आहे. ह्याच्यामध्ये माझी वेगळी भूमिका बघायला भेटणार आहे. वेगळं काहीतरी वेगळा अभिनय आणि वेगळंच कॅरेक्टर बघायला भेटणार आहे. बाकी मजा येणार आहे. सो 17 तारखेला पण तुम्हाला यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी हे देतो आहे कॉन्टॅक्ट नंबर किंवा पॅम्पलेट देतो आहे. सो या कुठं आहे तर मास्टर दीनानाथ नाट्यगृह 8:30 वाजता रात्री. सो कसं तुम्ही कोकण कन्या बघायला आलं कोणी मिस केलेलं असेल तर ते नक्की बघायला या 17 तारखेला. गाडी मंडणगड डेपोतून थेट आंबेत मार्गे निघाली कारण आता आंबेत महाप्रळचा जो ब्रिज आहे तो चालू झालेला आहे. आणि आता जाता मंडणगड सोडल्यावर पुढे असा रस्ता दिसतो कारण ह्या रस्त्याचा सुद्धा काम चालू आहे. रस्ता रुंदीकरण चालू आहे. डांबरीकरण चालू आहे. सो गणपतीपर्यंत ठीक आहे झाला तर चांगलीच गोष्ट आहे कारण हा जो रस्ता आहे तो सुद्धा लांब रुंद झाला की अजूनसुद्धा गाडी चालवायला किंवा प्रवास करायला अजूनसुद्धा मजा येईल. गोरेगावला आले गाडी. एवढ्या बस लागल्यात ना भरपूर. आमची बस लावायला जागाच नव्हती. थांबलेलं सध्या टॉयलेटसाठी. दापोली भरपूर गाड्या. 12 वाजल्यात गोरेगावला पोचलो आहे आणि गोरेगावला जेवायला गाडी थांबते. पण ॲक्च्युली विषय असा आहे की गोरेगावला जो आतमधला म्हणजे फ्रेश होण्यासाठी लेडीज आणि जेंट्सला मुक्तारी आहे अत्यंत थर्ड क्लास आहे. कारण खूप वास स्वच्छता नाही अजिबात काय नाही. आमचा सोडा पुरुषांचा सोडा पण लेडीज लोकांचा खूप हाल होतात. खूप भयानक वास
काही लोक तर रिटर्न आले म्हणजे आई पण गेलेली माझी. बेकार ना. सो असं आहे, जरा गोरेगावच्या असाल तुम्ही या क्षेत्रातले किंवा एस टीच्या क्षेत्रातले किंवा ह्या प्रॉपर्टीच्या इकडचे, सो बाथरूमकडे लक्ष ठेवा, कारण खूप हाल होतात. म्हणजे आमचाच सोडा, प्रत्येकाचे लेडीज लोकांचे मोस्टली, कारण टॉयलेट एवढेच जर असे असतील ना अनकम्फर्टेबल तर वांदे होतात. जेंट्स लोकांचे सोडा, पण लेडीज लोकांचं मोस्टली लक्ष ठेवा त्यामध्ये. गाडी पोचले माणगावला. या म्हणजे माणगावचा वडापाव खायला आहे, खातो इकडं. तीन वाजलेत, गाडी पोचले रामवाडीला. सो ही रामवाडी, थोडं थांबलोय उसाचा रस प्यायला. तो 15 मिनटं गाडी थांबते इकडे. आणि जी शिवशाही आहे आपली, सॉरी हिरकणी आहे, सेमी लक्झरी, काय वाटलं नाही आहे बसमधून, कारण सीट पण चांगल्या होत्या. आई बसली इकडं. हां, तर 5 वाजले घरी यायला. आणि प्रवास म्हणायला गेलं तर मुंबई गोवा रोडचा तुम्हाला माहितीच आहे, पण जी बस होती ती खूप चांगली होती. म्हणजे सेमी लक्झरी होती, सो बसायला वगैरे कम्फर्टेबल होतं आणि चांगलं. आणि फक्त प्रवासामध्ये जे रामवाडी आणि गोरेगावला जे बाथरूम होते ते त्यांची हालत खूपच बेकार होती, भयानक होते. आतमध्ये शिरूसं नव्हतं वाटत, पण ते काय आता नाईलाज असतो म्हणून जायला लागतं, फ्रेश व्हायला लागतं. आता घरी आलोय, सगळे आहेत. पेरणा इथं बसले, आई आहे आणि मम्मी. कसं वाटतंय मग आई? गावाला कसा सगळ्यांना भेटतोय. आता ही एवढीशी 4 भिंतींची खोली, ती काय मुंबईत आल्यावर थोडा क्लायमेट किंवा थोडा चेंज. आणि दुसरं म्हणजे आता फ्लॅटचे पण लवकरात लवकर जायचं आहे तिकडे. सो आईला सुद्धा घेऊन आलो, म्हणजे फ्लॅट वगैरे दाखवायला वगैरे घेऊन जाणार आहे. सर, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.